तर आता सरपंच हत्या प्रकरणामध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे, कारण संजय राऊतांनी थेट भाजपालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भाजपानं सुरेश धस हा मराठा चेहरा पुढे आणला आणि त्यासाठी संतोष देशमुखांच्या खुनाचा त्यांनी वापर केला आणि त्याचमुळे संतोष देशमुखांनाही हत्या करण्यात भाजपाचा हात आहे का असा गंभीर सवाल यावेळेस खासदार राऊतांनी उपस्थित केलाय। मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली होती पुन्हा एकदा निवडणुकीनंतर, त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला। मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का? लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे पाहावं लागेल। एका खुनाला वाचा फुटली आणि खरे आरोपी आकाचा आका ही भाषा आमची नाही। हे शब्द कोणी आणले? भारतीय जनता पक्षाने आणले।